आपण पाहिलं तर सर्वसामान्यपणे शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून मक्याकडे पाहिलं जाते आणि पावसाळ्याच्या दिवसात या मक्याच्या कणसाचं म्हणजे भुट्टे ज्याला म्हणतो आपण ते भुट्टे चांगल्या पद्धतीनं बनवून आणि चवदार पद्धतीनं ते बनवल्यानंतर मस्त खाण्याचा आनंद घेण्याचा हा पावसाळ्यातला एक चांगला ऋतू असतो। त्यामुळे या पावसाळ्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात भुट्ट्यांची मागणी असते आणि पर्यटनच्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेत असतात आणि खूपच सुंदर असतात भुट्टे। हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात। श्रीकांत भाऊ, काय सांगाल, कसे असते आरोग्यासाठी भुट्टे? भुट्ट्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे पूर्ण हे आपलं तत्व वगैरे राहतात, काही प्रकारचे फायबर्स वगैरे आता पोटांसाठी खूप चांगले राहते ते, त्याच्यामुळे पोट सफा वगैरे होते, पोटात काही बाजी राहत नाही, आपल्या पोटाला त्रास होत नाही। खूप सारे महत्त्व अशा प्रकारे या कणसामध्ये राहते। भुट्टा सगळ्यात फेमस आणि राजस्थानमध्ये सर्वात जास्त घेतलं जाणारं पीक आहे। राजस्थान आणि MP मध्ये ची शेती आपल्या इकडे पण होऊन राहिली आहे। अच्छा, म्हणजे मक्याची शेती आपल्या महाराष्ट्रात पण होऊन राहिलेली आहे। तर महाराष्ट्रापेक्षा आपल्या विदर्भात सगळ्यात जास्त पीक घेणं सुरू आहे। अच्छा, विदर्भात मोठ्या प्रमाणात। आणि हे कोणत्या तिन्ही ऋतूमध्ये घेतलं जाते? अच्छा, मक्याचं पीक पूर्ण वर्षभर घेतलं जाते आणि या मक्याचा आनंद घेण्यासाठी आपण आज तुम्ही आनंद घेऊन राहिला। कसं वाटतं तुम्हाला आता? इकडचं वर्ष चांगलं आहे, म्हणजे एकदम भुट्टा खूप छान आहे। आता आपलीकडचं कधी चव नाही माहीत पडली, आपलीकडे अशी पद्धत नाही, इकडे खूप रस्त्यावरच मिळतात। चटपटीत आहे, मसालेदार वगैरे सगळं काढून देतात, स्वतःच्या लाकडांवर भाजले जाते ते। अच्छा, त्यामुळे आणखीच आनंद दुगुणित होतो। आणि हा निसर्ग एवढा जबरदस्त झाला आहे, त्याच्यामुळे आनंद दुसरा झाला आहे। अच्छा, वा 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 वा। बघा, आपले परमस्नेही दिनेश भाऊ, आमचे मार्गदर्शक दिनेश भाऊ सुद्धा या भुट्ट्याचा आनंद घेत आहे। दिनेश भाऊ, काय सांगाल या भुट्ट्यांबद्दल? छान, अप्रतिम। कसा वाटला भुट्टा तुम्हाला? खूपच छान, अप्रतिम। यांची खूप मेहनत आहे। आज यांच्यामुळं आपल्याला रोडवर म्हणजे असं कुठं हॉटेल नाही दिसलं आम्हाला, तर मग आम्ही या भुट्ट्याचा स्वाद घेतला, पण खूपच सुंदर, अति सुंदर, खूप छान। बघा, एकदम मेहनत करून हे भुट्टे अशा पद्धतीने हे भाजले जातात आणि हे भाजलेले भुट्टे ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करून दिले जातात। या भुट्ट्यांच्या माध्यमातून आपल्या शरीराला विविध प्रकारचं प्रोटीन, व्हिटॅमिन आणि सर्व तत्व जे आहे ते मिळतं, त्यामुळे आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं। म्हणून पावसाळ्याच्या दरम्यान ज्या ज्या ऋतूत जे फळ निघतं, भारतात त्या फळाचं अत्यंत महत्त्व आहे। प्रत्येक ऋतूमध्ये जे फळ येतं ते सर्वांनी त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि आपलं आरोग्य म्हणजे आपल्या आरोग्यासाठी ईश्वराने दिलेली उपलब्धी हे एक प्रकारची असल्यामुळे आपण त्याचा आनंद चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे।